माय जोगवाले. नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव. फार त्रासलीस ग बाई, पण तुझ्या संकटामधून तुला स्वतःलाच बाहेर काढावं लागेल. मदतीचा हात भेटेल तुला, पण तुला ते हेरावं लागेल. संकेत देईल देवी, ओळखायचं तू. देवी आईसा उदो उदो. काही झालं तरी या माणसाची तक्रार नोंदवून घ्यायची नाही, कळलं ना? चल. नमस्कार हवालदार साहेब. आज सुद्धा तुम्ही मला इथून जायला सांगणार हे मला माहिती आहे, पण आज मात्र जोपर्यंत तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घेत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. हाओ साहेब, आम्ही जनतेचे सेवक आहोत. तुमची मदत करणं हे आमचं काम आहे. काय आहे, मी आहे ना आतमध्ये जाऊन साहेबांना रिक्वेस्ट करतो. तोपर्यंत ना तुम्ही माझं काम करा. हां, हे बघा, हे डॉक्युमेंट आहेत ना, ह्याचे 5 फोटोकॉपी घेऊन या. काय? मी कॉपीज घेऊन येऊ? अहो म्हणजे कसं आहे, मी तुमचं काम करतो आहे ना, तुम्ही माझं काम करा. करताय ना प्लीज? ठीक आहे. बघा का आलाय तुम्ही? हा ते काय, आता तू डोकं बाजूला ठेवून वागलास, वेड्यासारखा वागलास तर आम्हाला यावंच लागेल ना. अजून काय पर्याय का आमच्याकडे? आणि ती जानू का येईल तुझ्याकडे? अरे तुझ्यामुळेच तर तिने उडी मारली ना. हो, आणि तिला तू नको आहेस. तिला कोण हवंय माहितीये तुला? हा, मॅड. तो जानूचा मॅड आणि तू नुसताच मॅड. एक मिनिट लिसन टू मी. जानू परत माझ्याकडे येणार हे मला वाटत नाहीये. याची मला खात्री आहे, ती माझ्याकडेच येणार. कळलं का? अच्छा. कारण तुम्हा लोकांना माहित नाहीये, पण जानू अजून जिवंत आहे. शी इज अलाइव्ह. आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ती किती चिडली असली ना तरी तिचं माझ्यावर खरं प्रेम आहे. त्यामुळे ती माझ्याचकडे येणार. अरे हक्काने राग काढते ती माझ्यावर, कळलं ना? आणि राग म्हणजे, हक्क म्हणजे सुद्धा प्रेमच असतं. असे वाटतं तुला? अरे कोर्टात तो विश्वा काय म्हणाला ते तू ऐकलंस ना? म्हणजे विश्वाच्या आणि तिच्या मैत्रीबद्दल कळलंय ना तुला? हा, कळलंय ना? त्या विश्वाची आणि जानूची दोस्ती किती पक्की होती असा अंदाजा तुला आलाय ना? आणि तसे एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. मला माहितीये तुम्ही सगळे मला इथे त्रास द्यायला आलायत है ना, बट मार्क माय वर्ड्स, पुढच्या 28 दिवसात, ओके, 28 डेज, 28 दिवसात जानू माझ्याकडे परत येणार. हे चॅलेंज घेतलंय मी. काय म्हणाला? 28 दिवसात? 28 दिवसांमध्ये चॅलेंज. वा वा. ओ जानू मेरी जान, एक मिनिट.
तुम्हाला काय वाटतं तुम्ही सगळे मला इथे त्रास द्यायला याल आणि त्याचा मला त्रास होईल? तुम्ही सगळे मला चिडवाल आणि मला त्रास होईल? उमरा ओलांडला असता. अहो ताई, ताई हे तुमचं घर आहे स्वतःच. तुम्ही तुमच्याच घराचा उंबरठा पुन्हा एकदा ओलांडला असता ताई. चला ना. नाही ग, नाही, खूप मोठी चूक झाली असती आता माझ्याकडून. पापच. तुला माहितीये मी असा माझ्या माहेरचा उमरा नाही ओलांडू शकत. तू मगाशी म्हणालीस ना, बळजबरी करणार नाहीस, आग्रह धरणार नाहीस, मग का करतेस असं? बहिणी अगं तू तरी समजून घे, माझ्या इतर कुठल्याही नात्यापेक्षा श्रीनिवासचा स्वाभिमान, त्यांनी दिलेला शब्द जास्त महत्वाचा. जोपर्यंत त्यांनी दिलेला शब्द पूर्ण होत नाही मी या घरात नाही येऊ शकत. येणार मी बहिणी, नक्की येणार, पण तेव्हाच जेव्हा माझ्या हातात वास्तुशांतीचं आमंत्रण असेल. आणि एकटी नाही येणार, श्रीनिवास आणि मी, आम्ही दोघं येऊ. तोपर्यंत बाहेरचा उमरा नाही ओलांडू शकत मी, नाही ओलांडू शकत.